नमस्कार मित्रांनो, मी योगेश परब आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या चॅनलवर ज्याचं नाव आहे खादाड। तर आज आपण बघणार आहोत कोंबडी वडे यामधील चिकन बनवण्यासाठी लागणारं भाजकं वाटप। तर हे वाटप तुम्ही बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला कधी चिकन बनवायचं असेल तेव्हा तुम्ही हे वाटण वापरू शकता। तर हे वाटण कसं बनवायचं यासाठी आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। मालवणी पद्धतीचं चिकन बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असं ते वाटप, आणि हे वाटप करण्यासाठी कांदा मी उभा चिरून घेतलेला आहे, तो आता आपण भाजून घेऊया। कढई गरम झाली आहे, त्याच्यामध्ये हा मी कांदा घालते। तो कांदा चांगला लाल होईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा। चांगला परतत राहायचा, आता तो खालून लागेल त्याच्यासाठी परतून घ्यायचा। कांदा भाजताना तेल घातलं नाहीये, कारण तो थोडासा आवळला कांदा की नंतर तेल घालायचं, नाहीतर कांदा चांगला भाजत नाही। बघायला परत हळूहळू परतत राहिलं की त्याला हळूहळू गुलाबी रंग यायला लागतोय बघा। तो चांगला त्याचा सुका करून भाजून घ्यायचा। थोडासा जवळ आला कांदा आळल्यासारखा झाला की मग तेल घालायचं आणि चांगला भाजून घ्यायचा। बघा आता आपला कांदा हा चांगला गुलाबी कलर त्याला येतोय, चांगला पण सुका पण झालाय बघा। आता त्याला असाच चांगला परतून घ्यायचा, तेल घालायचं नाही एवढ्यात आहे। चांगला परतून असा भाजून घ्यायचा आणि चांगला तांबूस त्याला कलर आला पाहिजे, तोपर्यंत आपण चांगला ढवळून भाजायचा आहे। अजून थोडा आळला की त्याचा आपण तेल घालायचं याच्यामध्ये। कांदा चांगला भाजलाय बघा, चांगला गुलाबी रंग आलाय। आता आपण याच्यामध्ये थोडंसं तेल घालूया मध्ये, आणि तेल तापलं की त्याच्यामध्ये लसूण आणि आलं हे चांगलं परतून घ्यायचे, आणि नंतर मग सगळ्या कांद्याबरोबर चांगलं भाजून घ्यायचं। आपले वाटप जे असतं हे वाटप आपण शक्यतो ह्या भिड्याच्या किंवा लोखंडाच्या कढईत भाजायचं, कारण हे चांगलं भाजलं जातं। बघा ह्याला जरा सुद्धा कुठे कढईला चिकटलेलं आपल्याला दिसत नाहीये, आणि हे चांगलं म्हणजे याच्यामध्ये आपल्याला परतून भाजता येतं। आता हा कांदा पूर्ण तांबूस रंगाचा होईपर्यंत चांगला भाजलेला आहे बघा, कुठे तो जरा सुद्धा काळा झालेला नाहीये। हा कांदा चांगला भाजणं म्हणजे ह्याला भाजकं वाटप म्हणतो, याचं कारणच आहे की कांदा चांगला भाजून त्याच्यामध्ये आता आपण ओलं खोबरं मिक्स करायचं आहे। एक वाटी नारळाची एक वाटी घेतलंय ओलं खोबरं। हे जास्त भाजायचं नाही, हे थोडंच भाजायचं। म्हणून कांदा आधी चांगला भाजून घेतलाय आणि त्याच्यामध्ये हे ओलं खोबरं, त्यामध्ये मी ओलं खोबरं एक वाटी, नारळाची एक वाटी त्याच्यामध्ये घातलेलं आहे। हे सुद्धा सारखं ढवळत राहायचं आहे, जरा सुद्धा कुठे लागू द्यायचं नाही। हे वाटपाला चांगला वास येतो, चिकन सुद्धा चांगलं होतं। त्याच्यामुळे वाटप भाजणं हेच फार म्हणजे आमच्या भाजक्या वाटपाचं ते महत्वाचं आहे। हे वाटप भाजण्यासाठी कांदा भाजायला मला 15 मिनिटं लागलेली आहेत, आणि ओलं खोबरं घातल्यानंतर 2-3 मिनिटं घालून ओलं खोबरं घातलं की परतायचं आहे। आता याच्यामध्ये मी सुकं खोबरं घालणार आहे। हे सुकं खोबरं किसून चांगलं भाजून ठेवलेलं आहे। हे असं मी करून फ्रीजमध्ये करून ठेवते, कारण आयत्या वेळेला आपल्याला वाटपामध्ये हे वापरता येतं। पण तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही ते किसून 2 वाटे घ्यायच्या, किसून नंतर ह्या वाटपामध्ये मिक्स करायचं आहे। आता साधारण 2 वाट्या मी सुकं खोबरं याच्यामध्ये मिक्स करणार आहे, आणि भाजलेलं असल्यामुळे जास्त वेळ काय भाजण्याची गरज नाही आहे। थोडंसं परतून घेऊन तेवढंच परतून घ्यायचं आहे, आणि ते नंतर मग हे वाटप थंड झालं की मिक्सरला लावून घ्यायचं। आता हे सुकं खोबरं जास्त भाजत नाहीये, कारण मी आधी भाजून घेतलं होतं। पण तुम्ही जेव्हा हे सुकं खोबरं वापराल तेव्हा ते आधी चांगलं भाजून घ्यायचं, चांगला गुलाबी रंग येईपर्यंत ते भाजून घ्यायचं आहे, आणि नंतरच चिकनमध्ये ते वापरायचं आहे, नाहीतर त्याला चांगली चव येणार नाही। अशा प्रकारे आपलं हे भाजकं वाटप तयार झालंय।
आता मी हे थंड झाल्यावर मिक्सरला लावून घेते. या खोबऱ्याचं वाटप असं जाडसर वाटून घ्यायचं आहे, जास्त बारीक नाही करायचं.